संघर्षावर सुनावणीला सुरुवात झाली आहे। कोर्ट नंबर 2 मध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। शिंदे 19 जुलैला पहिल्यांदा आयोगात गेले असा दावा आता सिब्बल यांनी केलेला आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। पहिले 29 दिवस निवडणूक आयोगाकडे गेले नाहीत असाही युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सिब्बल युक्तिवाद करतायत, काय नेमके मुद्दे मांडले जात आहेत? निश्चित आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काय नक्की मुद्दे मांडले जातात या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट विशाल सोबत आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। नक्की सध्या सर्वोच्च न्यायालयात काय घडते, कोणत्या मुद्द्यावरती युक्तिवाद सुरू आहे? सध्याचा युक्तिवाद जो सुरू आहे तो अत्यंत दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की इलेक्शन सिम्बॉल कुणाकडे गेला पाहिजे आणि त्या इलेक्शन कमिशन समोरच्या प्रोसिडिंग ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये आणि जे आज सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण आहे याच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय विरोधाभास आहे। तर त्याच्यामध्ये कपिल सिब्बलांचं आर्ग्युमेंट असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशन समोरची जी हिअरिंग सुरू आहे त्याचा इलेक्शन सिम्बॉलच्या केसचा आणि डिस्क्वालिफिकेशनचा काही एक संबंध नाही आहे। कारण जरी ते लोक डिस्क्वालिफाय झाले तरी ते इलेक्शन कमिशन समोर जाऊन बोलू शकतात किंवा ते त्यांचं मत मांडू शकतात। त्यामुळं डिस्क्वालिफिकेशनचा जो विषय आहे तो वेगळा विषय आहे आणि पक्षाच्या चिन्हाचा एक वेगळा विषय आहे। ज्यावेळेस इलेक्शन सिम्बॉलचा विषय येतोय त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट अशी येते की लेजिस्लेटिव्ह पार्टी जी असते, जी पार्टी रजिस्टर्ड आहे आणि पार्टीच्या रजिस्टर्ड लोकांचं जे काही महत्त्व आहे त्या संदर्भातला जो IMO केलेला आहे त्यांनी, तर आजचा जे बेंच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये आपल्याला IA फक्त डिसाईड करायचं आहे का डिस्क्वालिफिकेशन पण डिसाईड करायचं आहे आणि याच्या संदर्भामधलं आता हिअरिंग सुरू आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सुरुवातीला असं म्हटलेलं आहे कपिल सिब्बल यांनी की सुरुवातीचे 29 दिवस शिंदे गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला नव्हता, नंतर तो गेलेला आहे। तुम्ही कसं बघताय सगळ्या याच्याकडे? त्याच्यामध्ये त्यांचं फार सूचक असं वक्तव्य झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे एकटे इलेक्शन कमिशनकडे गेलेले आहेत आणि एकटे जाणं याचा अर्थ फार मोठा असतो। कारण पार्टी ही संसदीय पद्धतीने चालते, म्हणजे डेमोक्रेटिक स्ट्रक्चर आहे पार्टीचं आणि ते चालवत असताना ज्या पद्धतीनं फक्त एक व्यक्ती जातो, कारण ते व्यक्ती आहे, पद महत्त्वाचं आहे। कारण ज्यावेळेस एका आमदाराचं इलेक्शन हारल्यानंतर ज्या पद्धतीनं लोक सुरत आणि गुवाहाटीला गेले आमदार बाकीचे, जो फुटीरवादी ग्रुप आहे त्या ग्रुपच्या नंतर गेल्यानंतर जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगला हे लोक गैरहजर होते। त्यामुळं पक्षाच्या आदेशानुसार ह्या लोकांना डिस्क्वालिफाय म्हणजे पक्षामधून काढून टाकता येतं। त्यामुळे ते पक्षाचे अधिकार अजूनही अबाधित आहे, अशा प्रकारे त्यांचं काय आर्ग्युमेंट आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाची सुनावणी या दोघांमध्ये कायद्यासंदर्भात युक्तिवाद सुरू आहे का? होय, त्याच्यामध्ये काय झालं की आता इलेक्शन कमिशनच्या समोर जे प्रोसिडिंग सुरू आहे याला सध्या सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे, म्हणजे त्याला फॉर टाईम बिंग त्याला थांबवलेलं गेलेलं आहे। परंतु आता जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आजच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा असा आहे की डेमोक्रेटिक स्ट्रक्चरमध्ये जे काही सुप्रीम कोर्टामध्ये लोक बघतायत आज आणि आज त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं आहे, म्हणजे पर्सनली सगळे लोक पाहू शकतात यूट्यूबवर। परंतु याचा जो परिणाम आहे तो मोठा दुर्गामी आहे। कारण की विविध राज्यामध्ये ज्या छोट्या पॉलिटिकल पार्टीज आहेत की ज्यांच्याकडं डिफेक्शन म्हणजे पक्ष सोडून जाणंचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे मधल्या काळामध्ये, मागच्या 8 वर्षामध्ये आपल्याला असं पाहता येईल। तर आता जे आर्ग्युमेंट आहेत ते आर्ग्युमेंट पहिल्यापासून सुरू होतं आहे, म्हणजे डे 1 पासून, की ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि गोगावले या दोघांनी जे पिटिशन दाखल केलं होतं त्या पिटिशनमुळं ह्या सर्व केसची सुरुवात झाली आणि ज्याच्यामुळं विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि त्याच्यानंतर जे काही झालं ते सगळं काही या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आता अवलंबून आहे। म्हणजे हा निर्णय डिसाईड करेल की हे लोक जे आहेत हे आमदार हे डिस्क्वालिफाय होतात की नाही होत। आणि त्यासोबतच गोष्ट अशी आहे की इलेक्शन सिम्बॉलबद्दलची जी गोष्ट त्यांनी म्हटलेली आहे ती सुद्धा समजून घेण्यासारखी आहे। कारण इलेक्शन सिम्बॉल हा एखादा आमदार डिस्क्वालिफाय झाला किंवा नाही झाला याचा काहीही परिणाम होत नाही, म्हणजे त्याच्या इफ ही इज अ मेंबर ऑफ दॅट लेजिस्लेटिव्ह पार्टी। एक मुद्दा हा देखील आहे याच्यामध्ये की जर कपिल सिब्बल यांनी जर पाहिलं तर पूर्वीचं खंडपीठ होतं आणि आत्ताचं घटनापीठ आहे, त्यामुळे हे मुद्दे जे पुन्हा मांडले जात आहेत का? कारण खंडपीठाला ते अधिकार नव्हते, आता घटनापीठाला अधिकार आहे, त्यामुळे घटनापीठासमोर नव्यानं हे सगळे मुद्दे कपिल सिब्बल मांडण्याचा प्रयत्न करतायत का? याच्यामध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर मॅटर जातं त्यावेळेस अत्यंत बारकाईने काही गोष्टीचा विचार केला जातो। त्यातला पहिला गोष्ट अशी असते प्रोसिडिंगमध्ये
की आपल्याला काय डिसाईड करायला आपण आलेलो आहोत, तो लार्जर इश्यू कोणता आहे की ज्या इश्यूला डिसाईड करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तो इश्यू डिसाईड करायला इथं सुप्रीम कोर्टासमोर आलेला आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर आलेला आहे, त्यावेळेस तो इश्यू पाहताना ज्या गोष्टीपासून सुरुवात होते, कारण की तुम्ही पाहिलं असेल की याची सुरुवात झाली ती फक्त एका अविश्वासाच्या प्रस्ताव प्रलंबित आहे डेप्टी स्पीकरवर, म्हणून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आणि नंतर विश्वास ठराव दाखवा या प्रकारचं त्याच्यामध्ये जे पत्र आलं गव्हर्नरांचं, आणि गव्हर्नरांच्या पत्रानंतर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं, आणि त्याच्यानंतर जे फुटीरवादी जे लोक आहेत, ज्या लोकांनी म्हणजे पक्ष सोडून आणि पक्षाच्या नेत्याचं न ऐकता त्यांनी जे नवीन सरकार स्थापन करायचा जो प्रयत्न केला आणि सरकार स्थापन झालं, ते सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी जो डिसिजन घेतलं ज्यामध्ये स्पीकर त्यांनी बदलून टाकला, आणि मग त्यांचं जे पहिलं पिटिशन होतं ज्याच्यामुळं हे सुप्रीम कोर्टामध्ये सर्व गोष्टी सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकारचं म्हणजे जो आपण ज्याला म्हणतो की महाराष्ट्र सरकार अल्टिमेटली ज्याच्यामुळं ज्यांनी राजीनामा दिला त्याची सुरुवातच झाली त्या पहिल्या पिटिशनपासून, ज्याच्यामध्ये फक्त विषय असा होता की डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंग ज्या सुरू आहेत त्या प्रोसिडिंग थांबवण्यात याव्या, आणि जोपर्यंत त्या थांबलेल्या तोपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचा सुरुवात जिथून आहे आणि ज्याचा शेवट जो आहे तो असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे म्हणजे शेड्यूल 10 मध्ये जे घटनेच्या त्याला आता अल्टिमेटली डिसाईड करायचं सुप्रीम कोर्टला की याचे काय परिणाम होऊ शकतात किंवा कसे असले पाहिजेत. मला असं वाटतं की आजची जी हिअरिंग आहे ती फार देशासाठी महत्त्वाची आहे, म्हणजे महाराष्ट्रासाठी तर आहेच आहे, परंतु देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाला पण कळेल की त्याचं जो मतदान तो देतो आणि ते मत दिल्यानंतर तो पार्टीला मत देतो, कधी कधी तो व्यक्तीला मत देत असतो, परंतु त्या जे काही मत दिलेलं आहे त्या मत दिल्यानंतर ज्या पद्धतीनं सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्या काही हालचाली केल्या जातात आणि ते सर्वच पक्ष करतात, म्हणजे त्याला कोणी अपवाद आहे अशातला माझा म्हणण्याचा भाग नाही, परंतु ज्या सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे त्यामुळे या सर्व गोष्टी आता सुप्रीम कोर्ट ऐकून घेणार आहे. एक मुद्दा हा देखील आहे की पूर्वी जेव्हा हे सगळे सुनावणीला सुरुवात झाली ते खंडपीठ होतं, त्यावेळेस राज्यपालांनी घेतलेल्या अधिकारांवरती खंडपीठाने कुठलाही निर्णय दिला नव्हता, ती फ्लोर टेस्ट झाली होती. मात्र आज इलेक्शन कमिशनचा ज्यावेळेस मुद्दा येतो अशा वेळेस घटनापीठासमोर हा निर्णय आहे. इलेक्शन कमिशन देखील एक स्वायत्त बॉडी आहे, अशा वेळेस राज्यपालांच्या संदर्भात निर्णय न दिलेलं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगासंदर्भात निर्णय देऊ शकतं का? सुप्रीम कोर्ट सर्वच गोष्टीवर निर्णय देऊ शकतं. सुप्रीम कोर्टाकडं आर्टिकल 142 खाली सर्व पॉवर्स आहेत, म्हणजे कुणाच्याही डिसिजनला ओव्हरराईड करू शकतात. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की इंदिरा गांधीच्या ज्या केस संदर्भामध्ये सुद्धा जे झालं होतं त्या सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पॉवरचा वापर केला होता, त्यांनी त्या गोष्टी थांबवल्या नव्हत्या. परंतु ज्या पद्धतीनं आजची जी परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी घडत गेल्या त्या घडत जात असताना गव्हर्नरांचा त्याच्यामधला रोल काय होता, त्याच्यानंतर गव्हर्नरानंतर या प्रकरणाची ज्या पद्धतीनं वाटचाल पुढं चालली त्याच्यामध्ये स्पीकर बदलले गेले आणि स्पीकर बदलल्यामुळं त्याच्यानंतर त्यांची पहिलं पिटिशन ज्याच्यामुळं ते सुप्रीम कोर्टात आले त्याच्यामुळं त्यांनी डिस्क्वालिफिकेशन स्वतःच थांबवलं होतं, तो व्यक्तीच त्यांनी बदलून टाकला. आणि त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत तर या सगळ्या घडामोडीची सुरुवात कुठून होते तर डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंगपासून सुरू होते. आणि आता जे इलेक्शन कमिशन समोर जे जाऊन ते बोलत आहेत की आम्हाला चिन्ह द्या पक्षाचं, तर आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नसतो, आणि हे म्हणजे मला वाटतं सामान्य माणसाला देखील माहीत असतं, कारण की प्रतिनिधिक स्वरूपाचे आमदार आणि खासदार ही बघितले जातात, फक्त ते विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये पाहिले जातात. परंतु पार्टी लेवलवर ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस पार्टी लेवलवर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, आणि त्या समजून घेण्यासाठी मला वाटतं आज आपल्याला फार उपयोगाचं होईल की सुप्रीम कोर्टामध्ये जे आज आर्ग्युमेंट होईल ते आर्ग्युमेंट सगळ्यासाठी फार ज्ञानवर्धकही असेल आणि आपल्याला कळून पण जाईल की संघटनेला महत्त्व आहे की आमदारांना महत्त्व आहे. एक मुद्दा हा देखील आहे याच्यामध्ये जर आपण पाहिला तर चिन्ह गोठवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे येतो, म्हणजे पुन्हा एकदा अधिकार क्षेत्राची विभागणी होती. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि निवडणूक आयोगाचे अधिकार. जरी शिवसेनेचं चिन्ह गोठवायचं असेल किंवा शिवसेनेच्या चिन्हाबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर ते सर्वोच्च न्यायालय घेणार की किंवा या संदर्भातली कारवाई जर पुढे घ्यायची असेल
तर ती कारवाई निवडणूक आयोग करणार की सर्वोच्च न्यायालय करणार? पार्टी सिम्बॉलचा प्रश्न तो डिसाईड केला जाईल, इलेक्शन कमिशन समोरच केला जाईल. परंतु त्यांना परमिट केलं तर हा विषय येतो पुढचा चिन्ह गोठवण्याचा वगैरे. परंतु त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते की हे जे ऑफशूट्स आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी सुरुवात होते त्या 2 पिटिशनपासून, एकनाथ शिंदेचे पिटिशन आहे आणि गोगावलेंचं पिटिशन आहे. या सगळ्यांची सुरुवातच तिथून होते. जर हे लोक डिस्क्वालिफाय झाले, याच लोकांचं जर गव्हर्नरांनी यांना कुठलं पत्र दिलं आणि कुठल्या पत्राने यांना बोलवलं, त्यांनी मुख्यमंत्र्याचा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्याचा काही सल्ला घेतला होता का, म्हणजे हे सगळे मुद्दे पहिले पाहणं गरजेचं आहे. यासाठी संदर्भामध्ये कपिल सिब्बलांचं जे आर्ग्युमेंट आहे, हे आर्ग्युमेंट जे आहे ते सगळं आर्ग्युमेंट मला वाटतं एक टप्प्याने सुरू आहे आणि आपल्याला लवकरच कळेल ते काय होईल त्याच्या. निश्चित. पण आता ठाकरे गटाकडून जो युक्तिवाद चालू आहे त्याच्यामध्ये साधारणपणे कोणत्या गोष्टीवरती, कोणत्या मुद्द्यावरती आज जोर दिला जाईल असं वाटतं? आज शिवसेना पक्षातर्फे जे काही आर्ग्युमेंट होतील त्या आर्ग्युमेंट या सुरुवातीपासूनच्या प्रकरणापासून सुरू होतील, ज्याच्यामध्ये 2 पिटिशन्स पहिल्या दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की एकानंतर एक नवीन ज्या स्टेप्स घेतल्या गेल्या, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर त्याला प्रोटेक्शन देण्यात आलं आमदारांना त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करण्यापासून. त्याच्यानंतर विश्वासदर्शक ठराव घ्या असं जे पत्र देण्यात आलं होतं गव्हर्नरांकडून, त्याच्यावर स्टे दिला नाही सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामुळं जे काही पुढं हालचाल झाल्या, ज्याच्यामुळं सरकार पडलं किंवा सरकारला राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर स्पीकरचं अपॉइंटमेंट करण्यात आली आणि त्याच्यानंतरची जी दुसरी बाजू त्यांनी घेतली की ती आता पक्षाचा सिम्बॉल आम्हाला देण्यात यावा. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, मग पक्षाचा सिम्बॉल देण्याची जो प्रोसिडिंगला आत्ता जर सुप्रीम कोर्टाने परमिट केलं तर मला वाटतं त्याला रोखण्यासाठी किंवा ते असं न करण्यासाठी जे शिवसेना पक्ष आहे त्याच्याकडून ही आर्ग्युमेंट चालू केली जाईल. कोर्टाने असं म्हटलेलं की जो पक्ष फुटलेला आहे त्याला मान्यता देता येणार नाही 10व्या परिशिष्टानुसार, म्हणजे त्याला पक्षाची मान्यता देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. कसं बघताय सगळ्याकडे? या संदर्भामध्ये फार जुन्या काळापासून सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेस आमदारांचं एखादा पक्षातला त्यांचा विश्वास संपतो किंवा पक्षा संघटनेमध्ये त्यांना राहण्याची इच्छा राहत नाही, अशा वेळेस त्यांना एकतर दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये जावं लागतं, अन्यथा त्यांना स्वतःचा नवीन राजकीय पक्ष तयार करावा लागतो आणि तो जर राजकीय पक्ष जर ते तयार करत असतील तर त्यांना मग तशा पद्धतीने निवडणुकीला पण सामोरं जावं लागू शकतं. म्हणजे ते त्या पक्षाचे आमदार आहेत, हे राहत नाहीत आमदार, त्यांचं आमदारकी ही पण धोक्यात येते. एक महत्त्वाचा मुद्दा देखील कोर्टाने मांडला. विधिमंडळ जे अध्यक्ष आहेत त्यांना पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे की निवडणूक आयोगाला? याच्यामध्ये देखील आता सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करण्याचं पाहायला मिळते. त्याच्यामध्ये फार बेसिक गोष्टीवर आज सुप्रीम कोर्ट हिअरिंग घेत आहे. त्यामध्ये विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्या सीमा काय आहेत आणि त्यांचे अधिकार काय आहेत या दोन्ही गोष्टीवर पण विचार होतो. कारण की मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस मागील चीफ जस्टिस NV रमण्णा साहेबांच्या समोर ज्यावेळेस त्याची हिअरिंग सुरू होती त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की उद्या असेच 5 लोकांनी जर नवीन स्पीकरच्या विरोधात जर अविश्वास ठराव सांगितला किंवा मांडला तर आणि तोही प्रलंबित राहिला तर मग काय त्यांनी काम करायचं नाही का? म्हणजे एखाद्या ऑफिसच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव प्रलंबित आहे म्हणून काय त्या ऑफिसनी काम नाही करायचं का? अशा प्रकारचा तो विषय होता. तर मला वाटतं की आता फार बेसिक गोष्टीवर सुप्रीम कोर्ट पण त्यांना प्रश्न विचारते सगळ्यांनाच आणि दोन्ही लोकांना त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची कोर्टाच्या. परिशिष्ट 10 जे आहे याच्यावरती सध्या युक्तिवाद सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की परिशिष्ट 10 नुसार यांना वेगळा गट स्थापन करता येत नाहीये असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर थोडक्यात जरी इलेक्शन कमिशनकडे जर शिंदे गट आज सुनावणीची मागणी करत असेल तरी कपिल सिब्बल हे जे आहेत परिशिष्ट 10 वरती जोर देत आहेत. काय नक्की कारण वाटतं याची? पहिलं कारण असं आहे की या सर्व प्रकरणाची जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात झालेली आहे डिस्क्वालिफिकेशन या मुद्द्यापासून. डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा होता जो पक्षाने मांडला होता विधिमंडळासमोर आणि त्या मुद्द्याला ज्या पद्धतीनं त्यांनी थांबवलं सुप्रीम कोर्टाकडे येऊन आणि त्याच्यानंतर ज्या प्रोसिडिंग सुरू झाल्या त्याच्यामुळं आपल्याला हे पाहावं लागेल की विधिमंडळातला जो पक्ष असतो त्या विधिमंडळातल्या पक्षासंदर्भामधली जे काही निर्णय आहे ते सुद्धा निर्णय कोण घेतं? पक्ष घेत असतो, पार्टी घेत असते आणि पार्टी त्या संदर्भामधील कारवाई करण्यासंदर्भामध्ये डिसिजन घेते आणि त्या संदर्भातले जे लीडर्स आहेत जे हाऊसमध्ये व्हीपचे लीडर असतात
त्यांना पण ठेवलं जातं. निश्चित. तर सध्या ही सुनावणी सुरू आहे आणि याचे अपडेट जे आहेत आपण ॲडव्होकेट विशाल यांच्याकडनं सर्वोच्च न्यायालयामधून घेत होतो. अगदी शिवाजी, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. आपण पाहतोय सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. 10व्या शेड्यूलमधल्या मुद्द्यांवरून खल केला जातो. एक एक विषयावर स्वतंत्र विचार करणं आवश्यक असल्याचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्या वतीनं मांडण्यात आलेला आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे काय या मुद्द्याची व्याख्या केली जाते, त्यावर खल केला जातोय. न्यायमूर्ती चंद्रचूड हे सिब्बलांना काही प्रश्न विचारतायत. आयोगाबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे, कारण निवडणूक आयोगाला या सगळ्यात निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चेला जाणार आहे. आज चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे एक प्रकरण प्रलंबित आहे आणि यावर निर्णय घेण्यास मनाई सध्या सुप्रीम कोर्टानं केलेली आहे. ही मनाई उठवली जाते का आणि सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशनला स्वतंत्रपणे सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात करण्याची परवानगी देते का, याचा आज प्रामुख्यानं निर्णय होणं अपेक्षित आहे. काही मुद्द्यांवर खल केला जातोय. आपण ही मोठी अपडेट पाहतोय. 10व्या शेड्यूलमध्ये फुटीला मान्यता नाही असं सिब्बल म्हणतायत. एकनाथ शिंदेंबद्दल सिब्बल आता युक्तिवाद करतायत. निवडणूक आयोगाबाबत निर्णय येण्याची शक्यता सुद्धा आहे. पहिले 29 दिवस निवडणूक आयोगाकडे का गेलात नाही, तसा सवाल करण्यात आलेला आहे. आणि आत्ताची अपडेट आहे, अपात्रतेच्या चिन्हावर परिणाम कसा होईल, सुप्रीम कोर्टाचा सिब्बल यांना सवाल आहे. सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यावर सुप्रीम कोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेत. अपात्रतेचा आणि चिन्हाचा काय संबंध आहे, त्याचा परिणाम कसा होऊ शकतो, कारण जर हे अपात्र ठरले तर त्याचा परिणाम कदाचित चिन्हावर होईल असा एक युक्तिवाद करण्यात आला होता आणि त्यावर हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टानं सिब्बल यांना सवाल केलेला आहे. सिब्बल आता यावर काय उत्तर देतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. एक प्रामुख्यानं आजच्या सुनावणी दरम्यान जो मुद्दा चर्चेला जाणार आहे तो म्हणजे इलेक्शन कमिशनला पुन्हा एकदा सुनावणी घेण्याची परवानगी सुप्रीम कोर्ट देणार आहे का. कारण आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं घटनापीठ स्थापन होण्यापूर्वी एक निर्णय दिला होता. त्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालयानं इलेक्शन कमिशनला म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला या याचिकेवर किंवा या प्रकरणावर कोणताही निर्णय देण्यास मनाई केली होती, मज्जाव केला होता. पुढचा आदेश देईपर्यंत कोणतीही सुनावणीची प्रोसिडिंग पुढे करू नका किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय देऊ नका अशा स्वरूपाची सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिली होती. पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊयात. शिवाजी, एक प्रामुख्यानं मगाशी आपण हे जे वकील होते त्यांच्याकडनं सुद्धा एक मुद्दा चर्चेला आला होता, तो म्हणजे 142 आर्टिकल 142 अंतर्गत काही पॉवर सुप्रीम कोर्टाला दिलेले आहेत आणि त्या ओव्हर पॉवर केल्या जाऊ त्या आर्टिकलनुसार सुप्रीम कोर्ट हे अनेक स्वायत्त संस्थांच्या ओव्हर पॉवर करू शकतात. याचा अर्थ निवडणूक आयोगाची सुनावणी कदाचित सुप्रीम कोर्ट स्वतःकडे सुद्धा घेऊ शकते जर त्यांना योग्य वाटलं तर. हा मुद्दा कितपत महत्त्वाचा वाटतोय, सुप्रीम कोर्ट खरंच निवडणूक आयोगाला परवानगी देईल की स्वतःकडेच तो मुद्दा चर्चेसाठी घेईल? आता आजच्या सुनावणीवरून यावरती सगळ्यात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे, कारण निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. मात्र घटनापीठ असल्यानं त्याच्यावरती ओव्हररूल करता येईल का नाही याबाबत आज पाहणं गरजेचं आहे. कारण सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा जो चिन्हाचा निर्णय आहे तो निवडणूक आयोगाकडे सोपवून त्या संदर्भात सुनावणी होऊन नक्की शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवायचं की नाही किंवा ते चिन्ह शिंदे गटाला द्यायचं किंवा उद्धव ठाकरे गटाला ठेवायचं याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार घटनेनुसार जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची कारवाई पुढे जावी यासाठी शिंदे गट प्रयत्न करतोय. मात्र ज्या पद्धतीने वकिलांनी आपल्याला सांगितले कलम 142 खाली हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देखील आहे. सर्वोच्च न्यायालय इतर बाबी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि ज्या घटनात्मक बाबी आपण म्हणून त्याच्याकडे पाहतो त्याच्यावरती देखील सुनावणी घेते. जर एखादी गोष्ट घटनाबाह्य असेल तर या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालय आहे आणि ते तपासण्याचे अधिकार देखील सर्वोच्च न्यायालय आहेत. त्यामुळं संसदेने केलेला कायदा असो किंवा एखाद्या घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती असो याने जर घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर त्या संदर्भात दाद मागायची असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयात येत असतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये परिशिष्ट 10 असो, परिशिष्ट 10 मधील ज्या नियमांचं उल्लंघन झालंय का हे तपासण्याचं काम सध्या सर्वोच्च न्यायालय करत आहे. त्याचमुळं आता ही सुनावणी जी आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय स्वतः या संदर्भात निर्णय घेतंय का किंवा निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत या सगळ्या प्रकरणामधील सुनावणी संदर्भातले ते स्वतःकडे घेऊन या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी शिवाजी, एका प्रमुख मुद्द्यावर आपण अपडेट आलेली आहे ताजी, ती आधी पाहूयात आणि पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. पक्षाचे आमदार हे स्वायत्त नसतात. पक्षाचे आमदार त्या पक्षाचे
प्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात असतात असा दावा कपिल सिब्बल यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे। त्यामुळे स्वायत्तता त्यांना नसल्यामुळे ते स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत अशा पद्धतीची मांडणी करण्यात आलेली आहे। असं तर कुठलंही सरकार पाडता येईल अशी भीतीसुद्धा कपिल सिब्बल यांनी या युक्तिवादादरम्यान व्यक्त केलेली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। अशा पद्धतीने जर कारवाई होत राहिली तर कोणतंही सरकार अशा माध्यमातून पाडता येईल असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। शिवाय आमदार हे स्वायत्त नसतात, अपात्रतेचा चिन्हावर परिणाम कसा होईल असं सुप्रीम कोर्टानं सिब्बल यांना विचारलेलं आहे। हा सुद्धा अतिशय प्रमुख मुद्दा आहे। पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊयात। शिवाजी, हा आत्ता मुद्दा जो सिब्बल यांनी मांडलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि काही वेळापूर्वी आपल्याकडे जे तज्ज्ञ वकील आले होते त्यांनी सुद्धा त्या मुद्द्यावर भर दिला होता। तो म्हणजे आता सध्या विधिमंडळ पक्षाच्या व्याख्येबाबत जो खल सुरू आहे किंवा जो युक्तिवाद सुरू आहे त्यात एक प्रामुख्याने मुद्दा असा आलाय की आमदार हे स्वायत्त नसतात, ते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात आलेले असतात। अशा वेळेला त्यांनी घेतलेल्या निर्णयाला संविधानिक दर्जा प्राप्त होत नसतो अशा स्वरूपाचा हा युक्तिवाद आहे। तज्ज्ञ यावर काय म्हणतात? आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत ॲडव्होकेट विशाल आहेत। कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की आमदार हे स्वायत्त नसतात, ते पक्षाचे प्रतिनिधी असतात, त्यांना निर्णय घेण्याच्या अधिकारास कसं बघता तुम्ही या सगळ्या याच्याकडे? याच्यामध्ये त्यांचं जे आर्ग्युमेंट आज जे सुरू आहे ते आर्ग्युमेंट फार स्पष्टपणे ते मांडतायत की लेजिस्लेटिव्ह पार्टी जे काम करते ते ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीच्या म्हणण्यानुसारच काम करते आणि जे पॉलिटिकल पार्टी सांगते व्हीपला त्या चीफ व्हीपच्या सांगण्यावरूनच जे काही लेजिस्लेटिव्ह पार्टीचं काम असतं ते चालतं। आणि हे सगळं जे चालू होतं त्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदी डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आम्ही ज्या विधिमंडळासमोर आम्ही आणला होता त्या विधिमंडळाच्या डिप्टी स्पीकरच्याच अथॉरिटीला इथं विरोध केला गेला। त्यामुळं आम्ही इथं सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा घेऊन आलो होतो। त्यामुळं हा सगळा मुद्दा पहिल्यांदा सुरू होतो ते विधिमंडळातच सुरू होतो असं त्यांचं म्हणणं आहे। निश्चित, मग त्यामुळं काय नक्की परिणाम होऊ शकतो? म्हणजे पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार त्यांना जर अधिकार नसेल तर याचा नक्की काय याच्याशी संबंध येऊ शकतो? कारण आजच्या सुनावणी संदर्भात आता ज्या पद्धतीनं ही सुनावणी सुरू आहे तर असं लक्षात येत आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून जे काही आर्ग्युमेंट केली जाते ती आर्ग्युमेंट फार बेसिकला जाऊन केली जाते। जी पहिली सुरुवात झाली त्याला अनुसरूनच केली जाते। त्यामुळं डिस्क्वालिफिकेशनचा जो डिप्टी स्पीकरच्या समोरचा जो पेंडिंग मुद्दा होता ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये येऊन त्यांनी स्थगिती दिली होती आणि त्याच्यानंतर हे प्रकरण प्रलंबित झालं होतं। त्यामुळं हा मुद्दा संपला आहे असं म्हणता येणार नाही। जरी आज डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंग संदर्भामध्ये विविध प्रकारे त्यांनी गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आज जे कपिल सिब्बल बोलत आहेत ते मला असं वाटतं की आज बऱ्यापैकी एक सुनावणीला एका योग्य प्रकारे त्यांनी एक मुद्द्यावर आणलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट देखील कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे आणि ही बेंच त्याला अनुसरूनच ऐकून घेते। अगदी शिवाजी, म्हणजे आता जे वकील आपल्यासोबत बोलत आहेत त्यांचा मुद्दा लक्षात आलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अतिशय योग्य ट्रॅकवर ही सुनावणी नेलेली आहे, हा युक्तिवाद नेलेला आहे। कपिल सिब्बल यांनी जे बेसिक मुद्दे जे यात चर्चेला येणं गरजेचं आहे ते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत।